नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आलो इथं शेतात. हे बघा शेत, हे बघा आमचे आंब्याचं झाड मस्तपैकी मोहर लागलेला आहे. छोटे छोटे आंबे पण लागलेले आहे बघा. इकडं घरापासून 1-2 किलोमीटर अंतर आहे शेताचं, पण 4-5 ठिकाणी शेत आहे ना, मग इथं आलो. ही विहीर आमची जुनी विहीर आहे. विहिरीचं पाणी विटामध्ये बांधलेली जुनी विहीर आहे. आणि याला पानच नाही, याला चाफ्याला पान नाही, सगळे फुलंच आहे. हे चाफ्याचं झाड. एक सुद्धा पान नाही याला, सगळे काडक्या आणि फुलं. हे गुलाबाचे फुलं, गुलाबाचं झाड आहे. इथून आता ऊस तुटून गेलेला आहे. आता याला नांगरून टाकणार आम्ही, कारण दुसऱ्यांदा ऊस तुटला. आता तिसऱ्यांदा नाही धरणार, कारण तो पातळ फुटतो ना पुढच्या वेळेस, त्याच्यामुळे नाही धरला. आता नांगरून टाकणार, 1-4-5 दिवसात नांगरणार. हे बेलाचं झाड, बेलाचं झाड आहे शेतामध्ये. आणि हे ऊस, आता या ऊसाला तणनाशक मारायचं आज काम आहे. तणनाशक मारण्याचं खूप गवत आलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला तणनाशक कोणकोणतं मारणार, कसं मारणार. तर नमस्कार मंडळी, आलो शेतामध्ये. बघा पहिलं शेत बघा. 1 महिन्यापूर्वी ऊस तुटून गेलेला. हा शेजारी कांदे आपले नाही ते. आणि आता या बा, हे औषध ऊसाला तणनाशक म्हणून हरळ, लवाळा, शिपरूट, माठ, हे जे गवत असतं ते गवत जाळण्यासाठी आता आम्ही औषध केलेलं आहे. ते बघा, तो समोर औषध मारायला. आणि हे एक औषध घेतलेलं आहे, टायझॉम. हे एक औषध घेतलेलं आहे, फिलवूड. आणि हे 240 बुस्टन. आणि युरिया, लिंब. आणि मस्तपैकी पाणी केलं तर हे बा, अशा प्रकारे औषध झालेलं आहे. हे आणि 1 महिन्यापूर्वी ऊस तुटून गेल्यामुळे काय झालं, आता गवत झालं. थोडी हरळ, काँग्रेस. आणि आता रान वल्ल केलेलं आहे, पाणी दिलेलं आहे. आणि आता थोडं तणनाशक दिसायला लागलं, पण त्याच्यामुळे आता हे औषध मारणं चालू आहे मित्रांनो. हे बघा, तर आज सकाळी म्हणजे आजचा प्रोग्राम हाच होता की ऊसाला तणनाशक मारणे.
तर मित्रांनो हे बघा, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.